बातमी पाहूया। ब्रेकिंग बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठवणाऱ्या एका एजन्सीने पालक आणि विद्यार्थ्यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। चारकोप परिसरातील करियर अँड ऑप्शन सर्व्हिस लिमिटेड या एजन्सी विरोधामध्ये चारकोप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून या प्रकरणामध्ये आता चौकशी सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणामध्ये एकूण 8 तक्रारदारांची तब्बल 1,40,40,000ची फसवणूक करण्यात आली आहे। हे प्रकरण आता समोर आलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे अनेक तक्रारदार असून सुद्धा पोलिसांकडून फक्त एकच FIR नोंदवण्यात आलेली आहे। इतर तक्रारदारांच्या फक्त जबाब त्यांचा घेण्यात आलेला आहे। सर, तुमचं नाव काय? मी डॉक्टर निहेल जोशी। आणि नेमकं काय झालं, कधी तुम्ही इथे आलात फर्स्ट टाइम? आणि ही माझी मुलगीने आणि त्याचा फ्रेंड्सनी वगैरे शोध लावलेली आणि मग ते लोक इकडे आलेत ओव्हरसीज एज्युकेशनसाठी। माझी मुलगीला नेदरलँडला जायचं होतं। युनिव्हर्सिटी वगैरे सगळे ह्या लोकांनी सजेस्ट केली। त्या हिशोबाने मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं, पण ते लोक नेहमी इन्सिस्ट करायचे की बाबा पॅरेंट्सला आणू नका, तुम्ही स्वतः जाणार आहात तर पॅरेंट्सला आणू नका, आणि ते लोक बोलून स्टुडंट्सला इन्फ्लुअन्स करायचे। शेवटी मग आम्ही त्या लोकांना कॉन्टॅक्ट केलं, मग सगळं ठरवलं की बाबा जायचं आहे तिकडे। मग आम्ही एज्युकेशन लोन वगैरे घेतली। ह्या लोकांनी इन्सिस्ट केलं, फोर्स करायचे की बाबा तुम्ही फीसचे पैसे आम्हाला पूर्ण भरा। आम्ही पूर्ण पैसे दिलेत। आणि किती पैसे दिले? मी 23 लाख दिलेले आहेत, आणि त्यातून त्या लोकांनी फक्त 12 लाख वगैरे भरलेत, आणि 11 लाख फीज अजून बाकी आहेत, आणि आता ते इकडनं निघून गेलेत। माझी मुलगी जाणार होती UKला, आणि त्यासाठी या लोकांनी पैसे मागून घेतले। ते पैसे जे आहे ते युनिव्हर्सिटीला पाठवलंच नाही, कारण या लोकांनी काय केलं आहे, फेक ID बनवून युनिव्हर्सिटीला पाठवता म्हणून सर्व युनिव्हर्सिटीचे करस्पॉन्डन्स प्रॅक्टिकली त्या लोकांनीच घेतलं, आणि आम्हाला काय पता नाही, ते कट अँड पेस्ट म्हणतात ना, तसा करून ते लोक आम्हाला माझ्या मुलीला पाठवायचं। ही माझी मुलगी किंबर्ली लोबो UK जाणार होती। आता आम्ही 17 लाख दिले आहे त्याला। आतापर्यंत ते लोक बोलले की रिफंड येणार आहे। आतापर्यंत रिफंड नाही, पण दुकान बंद करून ते पळाले। टोटल अमाऊंट किती आहे? 17 लाखपर्यंत आहे। अच्छा, जी रिकवर व्हायची बाकी आहे? रिकव्हरी बाकी आहे, काहीच पैसे मिळाले नाही परत। पोलीस काय ॲक्शनच घेत नाही। रोज आम्ही जातो 2-2 दिवसांनी, पण पोलीस काय ॲक्शन घेत नाही। त्यामुळे ही केस खरंच खूप भीषण आहे, आणि आता हे फॉलोअप करतायत पोलिसांचा। आता यांनी सरांनी पण RTI फाईल केलं आहे, त्याच्यामध्ये RTIमध्ये काय येतं आहे आणि या प्रकरणाचा तपास आता कुठवर जातो आहे हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी संकेत वरख, न्यूज 18 लोकमत, मुंबई।